गणपती बाप्पा म्हटला की सगळीकडे उत्साहच म्हणा. मग त्या उत्साहासाठी आपण गणपती बाप्पाचे वेगवेगळे दिखावे सादर करतो. आज आपण ज्या मंडळाकडे आलेलो आहोत ते कोपरकर्णेमधील कोपरकर्णेचा चिंतामणी या बाप्पाच्या मंडळामध्ये. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत महेंद्र भोसले दादा. नमस्कार दादा. हे मंडळ नेमकं म्हणजे काय, मंडळाचा इतिहास आहे, कधीपासून सुरुवात केला आहे नेमकी? हे मंडळाला हे 28वं वर्ष आहे. मंडळ कैलासवासी अण्णासाहेब पाटील चिंतामणी गणेशोत्सव मंडळ कोपरखैरणे सेक्टर 5. ह्या मंडळात एक माथाडी कामगारांनी बसवलेला हा गणेशोत्सव साजरा करायला सार्वजनिक गणेशोत्सव आहे. आणि ह्या मंडळाचा उपक्रम एवढाच आहे की ह्यातून सामाजिक कार्य झालं पाहिजे. आणि ह्या वर्षाची आमची पाणी हा प्रश्न आहे. ह्या पाणी हा प्रश्नावरती लोकांना हा एवढाच संदेश द्यायचा की पाण्याचा वापर कसा करावा आणि पाण्याचा आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे. अगदी म्हणजे नवी मुंबईमधली ही पहिलीच अशी मूर्ती असेल की ती 360 डिग्री फिरते. म्हणजे डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली, म्हणजे नेमकं काय वाटतंय नेमकं? सगळेच लोक मोठी मूर्ती आणतात, 22 फूट 25 फूट मुंबईला तुम्हाला बघायला भेटेल. पण आम्हाला असं, कारण की कोपरखैरण्यात तुम्ही बघला ही नागरिक वस्ती म्हणजे माथाडी कामगारांची वस्ती आहे. आणि ही अशी गल्लीबोळातून विकसित झालेली वस्ती आहे. आणि त्या विकसित झालेल्या वस्तीमध्ये 4-4 माळ्याची घरं, त्या लोकांना असं जवळून बघायला भेटत नाही. आमचं असं मत होतं जर गणपती आपला येत असेल तर तो चारही साईडला लोकांना बघता यावा, त्याचं दर्शन घेता यावं आणि तो प्रत्येकाच्या घरात डोकवावा आणि प्रत्येकाच्या घरातले काही विघ्न असतील तर त्यांनी दूर करावे. हाच आमचा उद्दिष्ट, बाकी काही नाही आहे. अगदी म्हणजे उपक्रम या 11 दिवसामध्ये काय राबवता? पूर्ण वर्षभरामध्ये काय वेगवेगळे उपक्रम असतात? ह्या वर्षभरामध्ये सामाजिक असतात, परत वृक्षारोपण असतं, आरोग्य शिबिर्स असतात. ह्या वर्षी पण आम्ही आमच्या पावती अहवालामध्ये प्रत्येक पावतीच्या पाठी आम्ही जे मेडिक्लेम आपण टेस्ट घेतो त्या टेस्टचा आम्ही जाहिरात छापली. तर त्या जाहिराती प्रत्येक देणगीदाराला 10 ते 30% डिस्काउंट भेटेल, जे डॉक्टर आणि ह्यांच्यामधलं मार्जिंग असतं डायग्नोस्टिक सेंटर यांच्यामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोळंकीसह मी अंकिता करंगुटकर, नवी मुंबई.